तुम्हाला माहीत असेल की गेल्या अनेक वर्षांपासून कुंभार समाजातील वीट व्यावसायिक, मूर्तिकाम व्यावसायिक, मडके घडविणारे कुंभार यांच्या माती, त्यांची रॉयल्टी या संदर्भातल्या अनेक वर्षापासूनच्या मागण्या प्रलंबित होत्या। 22 फेब्रुवारीला आपण वर्धेला आपल्या राज्याचे राज्यमंत्री आणि पालकमंत्री माननीय पंकजभाऊ भोयर यांच्या उपस्थितीमध्ये एक राज्यव्यापी मेळावा केला आणि त्या मेळाव्यामध्ये या सगळ्या समस्यांचा पाढा वाचल्यानंतर माननीय पंकजभाऊ भोयर यांनी महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांना पत्र दिलं आणि 13 मे 2026ला मंत्रालयामध्ये एक ऑनलाईन बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या सगळ्या समस्यांच्या संदर्भातली सगळी चर्चा होऊन एक आजपर्यंत नव्हे इतका असा पारदर्शी आणि विस्तृत GR काल 10 जूनला महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी काढला आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुंभार समाजाला एक दिलासा मिळाल्याची भावना जाणवत आहे। यामध्ये 700 ब्रॉसपर्यंत रॉयल्टी आम्हाला माफ करण्यात आली। त्या रॉयल्टी माफ तर केली होती, परंतु ती माती उत्खननाकरिता नोव्हेंबर ते जून असा कालावधीसुद्धा त्यामध्ये देण्यात आला। याआधी कुंभार समाजाचं ओळखपत्राला 1 वर्षाचा कालावधी होती व मुदत होती, त्याला 5 वर्ष करण्यात आली आणि या सगळ्या याच्यामध्ये महसूल विभागाला सूचना देण्यात आली की या कुंभार समाजाच्या रॉयल्टीच्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी असेल त्या एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्यात यावा। त्याबरोबरीने मृदू व जलसंधारण विभागामध्ये गाळ आणि नदीमधील माती उपसून ते सुद्धा कुंभार समाजाला उचलण्याच्या संदर्भातली अनुमती प्रदान करण्यात आली। याचबरोबरीने अनेक ठिकाणी आमच्या गाव तिथे कुंभारखानी होते, त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होतं। ते अतिक्रमण काढण्याचे स्पष्ट निर्देश माननीय जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना या GRच्या माध्यमातून देण्यात आले आणि ज्या ठिकाणी कुंभाराला माती उपलब्ध करून द्यायची असेल तर त्या ठिकाणी नव्याने कुंभारखानी म्हणून पट्टा आवंटित करावा अशी सुद्धा सूचना करण्यात आली। याचबरोबरीने वीट व्यवसायासाठी जो अकृषक परवाना लागत होता ती अटसुद्धा रद्द करण्यात आली आणि महत्त्वाचं म्हणजे औष्णिक वीज विद्युत केंद्रातून 20% फ्लाय ॲश हे सवलतीच्या दरामध्ये कुंभार समाजाला मिळणार आहे। हाही महत्त्वपूर्ण निर्णय यातून झाला आणि प्रत्येक तालुक्यामध्ये कुंभार व्यावसायिकांसाठी क्लस्टर तयार करावं या संदर्भात तहसीलदारांनी तिथल्या कुंभार कुटुंबाची यादी करून त्यांना जागा उपलब्ध करून त्यांचा क्लस्टर निर्मितीचा निर्णय करावा। अशा पद्धतीचा एकंदरीत सर्वंकष कुंभार व्यवसायाला चालना देणारा आणि कुंभार व्यवसायाला एक प्रकारे राजाश्रय देण्याचं काम माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारमधील माननीय बावनकुळे साहेब आणि पंकजभाऊ भोयर यांनी केलेला आहे। मी सकल कुंभार समाज विकास परिषदेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून तमाम महाराष्ट्राच्या कुंभार समाजाच्या वतीने माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय बावनकुळे साहेब, माननीय पंकजजी भोयर यांचं सहृदय धन्यवाद व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने त्यांनी कुंभार समाजाच्या पाठीशी राहावं अशी अपेक्षा बाळगतो। धन्यवाद।